Hello everyone, you are welcome online lecture of Mr. Kagne sir. Dear friends, in this video we are going to learn about the statement of purpose. What is a statement of purpose? Format of statement of purpose and the important point during the making of statement of purpose. Friends, let us learn what is a statement of purpose. विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज नेमकं काय आहे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 154वरती आपल्या टेक्स्टबुकच्या 12वीच्या टेक्स्टबुकच्या 154 नंबरवरती या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज नेमकं काय आहे ते दिलेलं आहे. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इज एन ॲप्लिकेशन मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. विद्यापीठाच्या एखाद्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी हे एक ॲप्लिकेशन आहे. नंबर 2, इट इज एन एसे टू डिस्क्राईब यू ॲज अ पर्सन युअर एम्स अँड ॲम्बिशन. बघा हा एक प्रकारचा निबंध आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. तुमच्या महत्त्वाकांक्षा, तुमचे स्वप्न जे काही आहेत ते या ठिकाणी या SOPमध्ये वर्णन केल्या जात असतात. इट स्पीक्स अबाउट द जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटी यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. बघा या ठिकाणी तुमचा जीवन प्रवास जो आहे, तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत ते या ठिकाणी वर्णन केल्या जात असतात. द स्कोर कार्ड और the transcript gives you academic achievement. It is objective, but SOP gives an idea about your innate quality and subjective nature. बघा या ठिकाणी तुमचा स्कोर कार्ड सुद्धा असतं, मार्कमेमो असतो. परंतु मार्कमेमोमध्ये काय असतं, आपण परीक्षेत किती मार्क्स घेतले ते असतात. परंतु SOPमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, आणि तुम्हाला काय लिहायचं असतं, इन्नेट क्वालिटीज, तुमच्यामध्ये असलेले ज्या काही गुण आहेत आणि तुमचा स्वाभाविक स्वभाव जो आहे, म्हणजे नैसर्गिक स्वभाव जो आहे तो सुद्धा या ठिकाणी वर्णन केला जात असतो. द SOP गिव्ज अ ऑपॉर्च्युनिटी टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. बघा इतरांपेक्षा वेगळ्या तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत ते सुद्धा याच्यामध्ये वर्णन केल्या जात असतात. त्याचबरोबर द SOP एक्सप्लेन्स why you want to join the course, what is your liking, how you have developed your liking. बघा तुम्ही कोणत्या कोर्सला जॉईन होणार आहात, तुम्ही का जॉईन होणार आहात आणि तुम्ही तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या आवडीनिवडी जोपासणार आहात हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करायचं असतं. द SOP जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. तुमचा जो हेतू आहे, उद्देश आहे, तो तुम्ही कसा यशस्वी करणार आहात, मिळविणार आहात हे एक्सप्रेस या SOPमधनं होत असतं. द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन. बघा या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रवेश घेत असता ॲडमिशन कमिटीच्या पुढे, तुमच्या भवितव्याचा हे एक प्रवेशद्वार आहे असं म्हणायला काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. द SOP फॉर अंडरग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरेट लेवल वुड बी डिफरंट. द SOP डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. बघा ही वेगवेगळ्या पद्धतीने SOP लिहिल्या जात असते. त्यामध्ये अंडरग्रॅज्युएट लेवलला वेगळं असतं, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला वेगळ्या पद्धतीने असतं आणि डॉक्टरेट लेवलला सुद्धा वेगळ्या पद्धतीने असतं. बघा SOP याला आपल्याला काय म्हणता येईल थोडक्यामध्ये, बघा विद्यार्थी मित्रांनो, याला उद्देशाचे विधान असं म्हणता येईल. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच an SOP इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर द डिफरंट युनिव्हर्सिटीज. बघा वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अर्जासाठी तुम्हाला SOPमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये म्हणजेच विद्देशाचे विधान जे आहे त्याच्यामध्ये लिहायचे असतात. त्याचबरोबर ॲट दिस लेवल वेन यू वूड पास युअर स्टँडर्ड 12th examination and write a personal statement to university for admission to the undergraduate course, you should follow the format given below. बघा तुम्हाला या ठिकाणी जेव्हा 12वी पास व्हाल त्यावेळेस एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेत असताना तुम्हाला जो एक फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये, पेज नंबर इथं आपल्याला दिलेला आहे. या पेज नंबर 157वरती आणि त्याचबरोबर 156वरती सुद्धा एक SOP दिलेले आहेत, एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपल्याला SOP तयार करायचे असते विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आपण फॉर्मॅट कसं असतं SOPचं बघूयात. SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज
म्हणजेच उद्देशाचे विधान याचं फॉर्मॅट कसं असतं विद्यार्थी मित्रांनो बघा, पेज नंबर 154 वरती टेक्स्टबुकचं आपल्याला दिलेलं आहे. बघा मी या ठिकाणी मांडलेलं आहे. पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला इंट्रोडक्शन प्रस्तावना करायची असते. त्यामध्ये द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स, टेंटेटिव्हली 5 to 6 पॅरेग्राफ्स. साधारणपणे 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये आणि 500 शब्दांमध्ये लिहायचं असतं, हे लक्षात असू द्या. पहिला पॅरेग्राफ कसा असतो, त्याचा काय करायचं असतं पहिल्या पॅरेग्राफमध्ये. फर्स्ट पॅरेग्राफ बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. बघा तुमचं वैयक्तिक बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं आहे, मानसिकता कशा पद्धतीची आहे आणि तुमचा आयुष्यातला एम काय आहे हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये. त्याचबरोबर दुसरा पॅरेग्राफ आपण म्हणूयात, म्हणजे प्रस्तावना पहिल्यांदा, त्यानंतर पहिला पॅरेग्राफ हा SOPचा, त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ जो आहे अबाउट यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स इन युअर एरिया अँड इंटरेस्ट. तुम्हाला नेमकं तुमचा छंद काय आहे आणि तुम्ही या स्पेसिफिक कोर्सला का जॉईन होणार आहात हे या ठिकाणी लिहायचं असतं. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा, राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी होपफुल और सुटेबल फॉर दिस करियर गोल अँड ऑब्जेक्टिव्ह. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल स्ट्रेंथनिंग युअर गोल. आणि पुढच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला बघा तुमच्यामध्ये असलेले ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, तुमचे छंद आहेत, ते छंद तुमच्या व्यवसायाला कसे पूरक ठरू शकतात हे मेन्शन करायचं असतं. त्यानंतरचा पॅरेग्राफ बघा, चौथा पॅरेग्राफ आहे, मेन्शन युअर एक्सपिरियन्सेस. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत ते लिहायचे असतात बघा विद्यार्थी मित्रांनो. पाचवा पॅरेग्राफ जो आहे, दिस इज अन कन्क्लुडिंग पॅरेग्राफ टू स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. बघा या ठिकाणी थोडेसे स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे. कन्क्लुडिंग CONCLU पाहिजे, CONSLU झालेले ते लक्ष द्या मित्रांनो. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय करायचं असतं की हा तुम्ही जिथे ॲडमिशन घेतलेला आहे तो ॲडमिशनचा कोर्स तुमच्या भवितव्याला कसा कलाटणी देणार आहे हे मेन्शन करायचं असतं या SOPमध्ये, म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये. बघा मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज करत असताना कोणत्या गोष्टी विशेष करून लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. लिहित असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. नंबर 1, द लँग्वेज शुड बी क्लिअर अँड ल्युसिड. भाषा ही एक लवचिक अशा पद्धतीची असायला पाहिजे. त्याचबरोबर डोंट मेक स्पेलिंग अँड कन्स्ट्रक्शन मिस्टेक. वाक्यरचनेच्या आणि स्पेलिंगच्या चुका त्यामध्ये नसाव्यात. यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्हाला लिहित असताना तुम्ही खात्रीलायक समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुम्ही जो करिअर निवडणार आहात त्या करिअरमध्ये तुम्ही ठाम राहिलं पाहिजेत आणि ठाम राहणार हे सुद्धा त्याच्यातून दर्शविलं गेलं पाहिजे. युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी अकॉर्डन्स विथ युअर करिअर. बघा तुम्ही जे कोर्स निवडलेला आहे, विद्यापीठ निवडलेलं आहे, ह्या दोघांमध्ये कोलॅबोरेशन असलं पाहिजे आणि तुम्हाला भवितव्यामध्ये याचा फायदा झाला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढे बघा, रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, SOP लिहित असताना तुमचं व्यक्तिमत्व हे खुलून दिसलं पाहिजे, कारण तुम्ही त्या SOPमध्ये काय लिहिता त्यावरून तुमचा व्यक्तिमत्वाचा अभ्याससुद्धा तिथली तज्ज्ञ मंडळी करत असतात. त्याचबरोबर हायलाईट युअर क्वालिटीज, लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. आणि बघा तुमचं जे ॲप्लिकेशन असतं त्या ॲप्लिकेशनमध्ये SOP तुम्ही जे लिहिलेलं आहे त्यामध्ये तुमचे गुण कोणते आहेत, तुमचा अनुभव कोणता आयुष्यातला, आणि यामुळे तुमचं ॲप्लिकेशन हे सगळ्यांपेक्षा वेगळं होऊ शकतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या पद्धतीने SOP कसं लिहावं हे या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये SOPचं एखादं एक आयडियल उदाहरण जे आहे, कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये लिहावं लागेल ते पाहणार आहोत. यासाठी पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं जे चॅनल आहे इंग्लिश गुरुजी बाय कागणे सर, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अगदी पहिल्या व्हिडिओपासून, म्हणजेच पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओपासून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील.